नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इंग्रजीत एकवचनी सामान्य नामांची अनेकवचनी रूपे करण्याबाबतचे काही नियम। बघा, आपण मराठीमध्ये देखील एकवचन अनेकवचन पाहत असतो, जसे की झाड, झाडे, पान, पाने, वही, वह्या, नदी, नद्या। तशाच प्रकारे इंग्रजीमध्ये देखील सामान्य नामाचे अनेकवचन करताना काही नियम असतात आणि ते नियम जर आपल्याला माहिती असले तर आपल्याला अनेकवचन करताना खूप सोपे जाते। बघा, पहिला नियम आपण बघणार आहोत। सामान्यपणे एकवचनी नामाच्या शेवटी यस प्रत्यय लावला असता त्याचे अनेकवचनी रूप बनते। उदाहरणार्थ बॅट, बॅट्स, टेबल, टेबल्स। आता दुसरा नियम बघा, एकवचनी नामाच्या शेवटी यस, एच, ch, एक्स किंवा ओ असेल तर शेवटी यस ऐवजी, म्हणजे आता इथे यस लावला, पण दुसरा नियम असा आहे की नामाच्या शेवटी जर हे अक्षर असतील, कोणते, यस, एच, ch, एक्स किंवा ओ हे अक्षर असतील तर शेवटी यसच्या ऐवजी ईएस प्रत्यय जोडून अनेकवचनी रूप बनते। बघा, आता या प्रत्येकाचं एक एक उदाहरण मी तुम्हाला इथे देत आहे। बघा, आता हे यसचं उदाहरण, बस, BUS, बसचं काय होईल, बसेस, हे ईएस लागलं, बस, बसेस। बुश, हे बघा हा एच आहे, बुश, बुशेस, हा ईएस प्रत्यय लागला। वॉच, WATCH, वॉच, वॉचेस। बॉक्स, हा एक्स, बॉक्स, बॉक्सेस। मँगो, मँगोज, MANGO, बघा शेवटी ओ, आपण हे बघितलेले आहेत, यस, SH, CH, एक्स, ओ, यस, SH, CH, एक्स, ओ। आता इथे आहे OX, ऑक्स, ऑक्स मीन्स बैल। आता ऑक्सचं अनेकवचन हा नियम जर लक्षात घेतला आपण की एक्स शेवटी असेल, हे बघा एक्स शेवटी असेल तर ईएस प्रत्यय लागतो, पण काही शब्द त्याला अपवाद असतात। तसंच OX, हा एक्स जरी शेवटी येत असेल तरी हा शब्द अपवाद आहे, याचं होते ऑक्झन, OXEN। आता तिसरा नियम बघा, एकवचनी नामाचे शेवटचे अक्षर वाय असेल व त्यापूर्वी व्यंजन असेल, बघा व्यंजन, स्वर नाही, स्वराचा नियम हा चौथ्या नंबरचा मी तुम्हाला वेगळा सांगणार आहे। व्यंजन असेल म्हणजेच AEIOU सोडून इतर सर्व इंग्रजी अक्षर, हे सोडून अक्षर असतील, व्यंजन असेल म्हणजे स्वर सोडून अक्षर असतील तर वायच्या जागी आय हे अक्षर येते व त्यानंतर ईएस हा प्रत्यय लागून त्याचे अनेकवचनी रूप बनते। बघा उदाहरण बघा, BABY। आता या वायच्या अगोदर बी आहे म्हणजेच काय आहे, हे व्यंजन आहे, AEIOU सोडून असलेलं हे अक्षर आहे, BABY। मग काय होईल, हा वाय चालला जाईल आणि या वायच्या जागेवर हा वाय जाऊन या वायच्या जागेवर आय येईल आणि नंतर ईएस प्रत्यय लागेल, BABY, याचं अनेकवचन होईल BABIES। बघा STORY, स्टोरी, इथे देखील हा आर आहे म्हणजे व्यंजन आहे, मग इथे हा वाय जाऊन वायच्या जागेवर या वायच्या जागेवर आय येईल आणि नंतर ईएस प्रत्यय लागेल म्हणजे STORY, याचं अनेकवचन होईल स्टोरीज, STORIES। BABY, बेबी, बेबीज, BABIES, स्टोरी, स्टोरीज, बेबी, बेबीज। बघा,